आज बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विधान नेमकं महायुतीत काय घडलं? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये भेटण्यामध्ये महायुतीमध्ये काय घडतंय हा प्रश्नच येत नाही। स्वतः छगन भुजबळ ज्यावेळी पवार साहेबांना भेटले, त्यांना भेटून आले, त्याच्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलेलं आहे की ते कशासाठी भेटले। आणि सुनेत्रा वहिनी जर पवार साहेबांना भेटल्या असतील तर त्याचं उत्तर ते देऊ शकतील ना। पण महायुतीमध्ये काही गडबड नाही, महायुती अलबेल आहे आणि किती कॉन्क्रीट आहे हे अलिबागवाल्यांनी अनुभवलेलं आहे। या दोन भेटींमुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की विशेषतः शिवसेना आणि भाजपकडनं अजित पवारांची कोंडी केली जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता चाचपडणी होते का पक्षाच्या मार्गात? मला असं अजिबात वाटत नाही। ज्या एकसंघपणानं आम्ही विधान परिषदेची निवडणूक लढलो आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार झाला त्याच्यामुळे महायुती ही अभेद्य आहे। आमच्यामध्ये कुठेही डिस्प्यूट नाही। तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयानं काम करतायत, समन्वयानं काम करतील आणि आज या सत्रातली कदाचित ही डीपीसी शेवटची जरी असली तरी विधानसभेनंतर पुन्हा रायगडची जी डीपीसी होईल ती महायुतीचाच पालकमंत्री चालवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।